आमच्यावर खूप खूप म्हणजे भरपूर त्याने अन्याय केला, ब्लॅकमेल एवढी केली का तिने, म्हणजे आम्हाला घरात पण सांगितलं नाही. आई बाबा घाबरते, तो एवढा ब्लॅकमेल करत होता तिला तर ती म्हणजे घरात सांगू पण शकत नव्हती. एवढा त्यांनी त्रास दिला, एवढा केलं, तेवढं माझ्या मुलीने सहन केला. सगळ्यांच्या मुली आहेत, सगळ्यांच्या आया बहिणी आहेत, कोणाला नाही असं नाही, त्याला पण आया बहिणी आहेत, पण त्याने बहीण म्हणून याचाच फायदा वेगळाच घेतला. त्यांनी सगळं सोनं नाणं घेतला, पैसा अडका संपवला, त्यांनी सगळ्यांना ब्लॅकमेल करून भावाला सांगू नको, तुझ्या आई बापाला धमकी, तिला धमकी देऊन देऊन घालवली. तुम्हाला पण आया मुली आहेत, बहिणी आहेत, कोणाला नाही असं नाही. माझं एवढंच म्हणणं, माझ्या मुलीवर झालंय ना असं 4 मुलींच्यावर झालं नाही पाहिजे. पोलिसात तक्रार केली आपण केली, पोलिसांनी काय नाही दिलं, पोलिस काय बोलले तेव्हा असं. आता तुमची पोलिसांकडे काय मागणी? आम्हाला न्याय पाहिजे, त्याला कठोर म्हणजे कठोर शिक्षा झाली पाहिजे, एवढा आम्हाला मला नाही मिळून द्या, माझी पोरगी काय गेरीला माझी, असं दुसऱ्या अन्य नका करून घेऊ, माझी ना जन्मातही गेली, असं कितीतरी पुरावा आहेत. आता तुम्ही द्या, न्याय द्या आम्हाला, दुसरा काय नका करू, मग तर न्याय पाहिजे आम्हाला, मग तर न्याय पाहिजे. माझी सोन्यासारखी नाद गेली, मी काय जगून फायदा, तुम्ही त्यांचा फायदा घेता का? तुम्ही पुरुष ना, तुम्ही बहिणी, तुम्ही भाव ना बहिणीची आबरू काढता का? बहिणीची आबरू नाही करायची, तुमच्या बहिणी तशा या बहिणी, असं नाही करायला पाहिजे. कुठे जग चाललाय, कुठे कलियुग चाललाय, काय करा, फक्त आम्हाला न्याय मिळून पाहिजे, फक्त न्याय पाहिजे. माझ्या मुलीने आत्महत्या केली आहे, त्याचं कारण तिला ब्लॅकमेल करून तिचे इंस्टाग्रामवर कुठले फोटो एक मुलगा अपलोड करत होता आणि त्याच्या भीतीने तिने आत्महत्या केली आहे. त्याबाबत आम्ही मांडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. तरी ऋतिक रामदास रोनी या मुलाने तिला जो छळ दिला आहे, मानसिक छळ आणि शारीरिक छळ जो दिला, त्याच्यामुळे तिने जी आत्महत्या केली आहे त्यात तिला न्याय मिळावा असं माझी इच्छा आहे. हो, त्यांनी सोन्याची चेन घेतलेली आहे आणि तो नेहमी तिला ब्लॅकमेल करत होता की मी तुझे फोटो शेअर करेल आणि ते मीडियावर टाकेल, असं हे करून त्यांनी तिला मानसिक छळ दिला. हो, त्याला ते व्हिडिओ कॉल करून त्याला हे केली, आत्महत्या केली असं असं त्यांनी मुली इतर मुलीसोबत सुद्धा केलेलं असं आम्हाला नंतर समजलं. पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही चौकशी करून त्याला कठोर शिक्षा देण्याचा आमचा प्रयत्न असेल. फक्त जे काय ते आमची चुकी थोडीशी हे झालेलं आहे, तिचं पोस्टमॉर्टम करा. आता तुमचं म्हणणं काय? आमचं म्हणणं आहे की त्याला शिक्षा झाली पाहिजे.